27 एप्रिल मराठी रंगभूमीवरील पुरोगामी नाटककार मामा वरेरकर यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी केसर आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। 37 नाटके, 3 नाटिका, अनेक कथा, कादंबऱ्या, रहस्य कथा लिहिणारी आणि बंगाली वाङ्मयाचे मराठीत भाषांतर करणारी असामी म्हणजे मामा वरेरकर। मामा वरेरकरांचे खरे नाव भार्गवराम विठ्ठल वरेरकर होते। त्यांचा जन्म 27 एप्रिल 1883 रोजी कोकणातील चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र येथे झाला। त्यांचे प्रारंभिक शिक्षण रत्नागिरी आणि मालवण येथे झाले। शिक्षण अर्धवट सोडून ते टपाल खात्यात नोकरीला लागले, पण त्यांची खरी आवड साहित्य आणि नाटकांकडेच होती। 1904 साली मामांनी वयाच्या 21व्या वर्षी आपले पहिले नाटक कुंजविहारी लिहिले। तेव्हापासून वयाच्या 82व्या वर्षापर्यंत म्हणजे उणीपुरी 60 वर्षे मामा सारखे लिहितच होते। मामा वरेरकर यांनी एकूण 37 नाटकं आणि 6 नाटिका लिहिल्या। त्यांच्या नाटकात सामाजिक प्रश्न, स्त्री पुरुष संबंध आणि श्रमिकांचे प्रश्न यांचे चित्रण आहे। पतित परावर्तन, संन्यासाचा संसार, हुंड्याची अनिष्ट रूढी, हाच मुलाचा बाप, ग्रामोद्धार, सत्तेचे गुलाम, अस्पृश्यधार, तुरुंगाच्या दारात, मजूर चळवळ, सोन्याचा कळस, धावता धोटा, वेट बिघार, चिमणी आणि स्वयंसेवक, स्त्री स्वातंत्र्य, विधवा कुमारी, गोदू गोखले, स्त्री प्रतिष्ठा, भूमिकन्या सीता, अपहृत स्त्रियांचा प्रश्न, या पूर्व बंगाल, तमाशा, मी राम जोशी, धार्मिक भांडवलशाही, 7 लाखातील एक, जीवाशिवाची भेट, लेखकाची बांधील, सारस्वत इत्यादी आपल्या नाटकातून, कादंबऱ्यांतून त्यांनी विविध प्रश्न अगदी पोटतिडकीने हाताळले। त्यांनी पारंपरिक नाट्यशैलीला छेद देऊन नवे प्रयोग केले। 1955 सालचे भूमिकन्या सीता हे पौराणिक कथेची नवीन मांडणी करणारे नाटक ठरले। याशिवाय काही नाटके अनुवादित केली। त्यांनी इब्सेनच्या डॉल हाऊस वरून खेळघर हे नाटक लिहिले, जे उल्लेखनीय आहे। त्यांनी पाश्चात्य नाटककारांचा उदाहरणार्थ इब्सेन, मोलियर यांचा अभ्यास करून मराठीत नवे प्रयोग आणले। मामा वरेरकरांनी शरदचंद्र चट्टोपाध्याय आणि बंकिमचंद्र यांच्या बंगाली कादंबऱ्यांचे मराठीत अनुवाद केले। या 40 पुस्तकांचा उल्लेख आहे। नाटकांच्या बरोबरच त्यांनी मराठी चित्रपटांसाठी पटकथा आणि संवाद लेखन केले। 1944 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले। मामा वरेरकरांना त्यांच्या साहित्यिक आणि नाट्य योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले। त्यापैकी संगीत नाटक अकादमी फेलोशिप, नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान, तसेच 1959 साली पद्मभूषण हा भारत सरकारचा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला। मामा वरेरकर हे मराठी साहित्य आणि रंगभूमीतील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते। असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला पण फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।